एकीकडे पवार कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चा जोर धरत असताना दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार का या चर्चा सुरू आहेत. पण पहिली टाळी कोण देणार यावरनं सध्या मोठा राजकीय खल सुरू असल्याचं बोललं जात आहे. एकीकडे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे, दुसरीकडे नेते सुद्धा सकारात्मक भूमिका घेत आहेत. अशावेळी भास्कर जाधव यांनी केलेलं विधान मात्र चर्चेत आलंय. युतीच्या प्रस्तावावरती राज ठाकरेंनी प्रतिसाद दिला पाहिजे असं मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केलं. इतिहासातले वाद विसरून एकत्र येण्यासंदर्भातलं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं होतं, त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरेंनी प्रस्ताव दिला पाहिजे असं भास्कर जाधव म्हणाले. आता भास्कर जाधव यांच्या विधानानंतर मनसे काय भूमिका घेणार किंवा काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. पहिला प्रस्ताव हा राजसाहेबांनी मांडलेला आहे आणि राजसाहेबांनी मांडल्यामुळे राजसाहेबांचं महाराष्ट्राच्या हितापेक्षा आमची भांडणं छोटी आहे असं राजसाहेब म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने दोघांनी एकत्र कसं यावं, मला वाटतं हा प्रस्ताव राजसाहेबांनी दिला तर महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने योग्य ठरेल असं मला वाटतं. राजकीय विश्लेषकाचं संपूर्ण विश्लेषण बघितलं, ऐकलं. राज ठाकरे आणि उद्धव साहेब जरी एकत्र आले तर जवळजवळ 54% मतं मुंबई महानगरपालिकेतले होणाऱ्या मतदानाच्या 54% मतदान हे या दोन भावांच्या युतीला होईल आणि यातूनच भाजपा हादरलेली आहे, घाबरलेली आहे आणि बिथरलेली आहे. तर पहिली टाळी, पहिला प्रस्ताव हा राज ठाकरेंकडनं यायला हवा असं भास्कर जाधव यांचं विधान. पहिली टाळी तुम्ही द्या असं भास्कर जाधव यांचं म्हणणं आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात प्रथम राज ठाकरेंकडनं प्रस्ताव यावा असं भास्कर जाधव यांचं म्हणणं. यावरती आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्या सोबत आहेत. किशोरीताई, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. भास्कर जाधव ज्या पद्धतीने म्हणतायत की टाळी पहिली राज ठाकरेंकडनं यायला हवी, तुमचं काय मत त्याबद्दल? नाही, मला टाळी पहिली काय दुसरी काय हे मला माहिती नाही. मला एवढंच कळतं की ज्या वेळेला पहिल्यांदाच राजसाहेब बोलले की आमची अगदी क्षुल्लक भांडणं आहेत आणि ती आम्ही मिटवायला तयार आहोत, म्हणजे महाराष्ट्रासाठी. आता त्या महाराष्ट्रासाठी सगळ्यात पावलं आपली पुढे पुढे गेली पाहिजे सगळ्यांची. आणि दुसरं म्हणजे वरिष्ठ नेते म्हणाले आहेत, आणि त्यांच्यावर मी काही वेगळं नाही, आमच्या सर्वांची प्रचंड इच्छा आहे, दोन्ही मनसे कार्यकर्ते आणि शिवसेना, की या दोघांनी एक व्हावं. आणि जी गळचेपी चालली आहे मराठी माणसाची आणि जे अदर भाषिक आमच्यावर कुरघोडी करतायत ती तरी किमान थांबेल एक झाल्यामुळे. नेहमी सांगत आली आहे की या राज्यात राजकारणाचा चिखल झालाय. बरं, मात्र किशोरीताई, पहिलं कोण हे करता करता वेळ जायला नको हे देखील तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे एकीकडे उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत, मात्र भास्कर जाधवांकडनं आलेलं हे विधान पुन्हा म्हणजे पहिलं तुम्ही मनसेला असं त्यांनी उद्देशून एक प्रकारे म्हटलंय. आणि जरी म्हटलं असलं तरी राजसाहेब सुद्धा तेवढेच आग्रही आहेत त्यांच्या पहिल्या बोलण्यावरना, त्याच्यानंतर असलेल्या याच्यावरना. त्यामुळे आम्हीही त्याच आग्रही आहे की आपण एकमेकांनी एक झालं पाहिजे. बरं किशोरीताई, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. त्यामुळे असं काही नाही, भास्कर जाधव जे म्हणालेले आहेत की पहिली टाळी मनसेकडनं आली पाहिजे, तर असं काही नाही, आम्ही देखील तितकेच आग्रही आहोत असं किशोरी पेडणेकर म्हणाले. आता एक सविस्तर बातमी. अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात महाराष्ट्रातील 10 जणांचा मृत्यू झालाय आणि त्यापैकी 6 जण हे एअर इंडियाच्या क्रू मेंबर्सपैकी होते. त्यांच्या अपघाती मृत्यूनं त्यांचे कुटुंबीय अद्यापही धक्क्यात आहेत. कुणाचा भाऊ, कुणाचा मुलगा, कुणाची भाची तर कुणाची मुलगी, कुणाची आई या अपघातानं हिरावली गेली आहे. पाहूयात. मैथिली पाटील, रोशनी सोनघरे, दीपक पाठक, इरफान शेख, अपर्णा महाडिक आणि पायलट सुमित सबरवाल. फोटोत दिसणारे हे सगळेजण आज या जगात नाहीयेत. अहमदाबादमधल्या भीषण विमान अपघातात महाराष्ट्रातल्या या नागरिकांचा बळी गेलाय. मैथिली पाटील ही त्यापैकीच एक दुर्दैवी ठरली. पनवेल उरणच्या न्हावा गावातल्या मैथिली पाटील अपघातग्रस्त विमानात केबिन क्रू होत्या. गेल्या 2 वर्षापासून एअर होस्टेस म्हणून कार्यरत होती. आतापर्यंत 7 आंतरराष्ट्रीय फेऱ्या तिनं केल्या, पण 23 वर्षीय मैथिलीच्या अपघाती मृत्यूनं
तिच्या कुटुंबासह अवघ्या गावावर शोककळा पसरली. याची कन्या मैथिली ही मोरेश्वर हा आमचा या इथला बूथ अध्यक्ष होता आणि त्याची आत्ताच एक महिना दीड महिन्यापूर्वी फार आनंदाने ऑफिसला येऊन सांगून गेलेला की साहेब ही क्रू मेंबर झाली आहे, याच्याहून पुढे चालली आहे, परीक्षा देते. एक आनंदाचं वातावरण घरात असताना असा अपघात होतो आणि ती आम्हाला सगळ्यांना सोडून जाते. हे बघताय तुम्ही की पूर्ण गावात नाही या परिसरात दुःख झालंय. डोंबिवलीतल्या रोशनी सोनघरेनं मोठ्या हिमतीनं एअर होस्टेस बनण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं. एवढंच नाही तर ती एक फेमस ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर सुद्धा होती. एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानात फ्लाईट क्रू म्हणून कार्यरत असलेली रोशनी आयुष्याचं नवं पान सुरू करण्यासाठी लंडनच्या दिशेनं झेपावली, पण मृत्यूनं तिला मार्गातच गाठलं. तिचं लहानपणापासून स्वप्न होतं की तिला एअर हॉस्टेसच बनायचं. त्याच्या पलीकडे तिचं काहीही स्वप्न नव्हतं आणि तिच्या स्वप्नांसाठी तिच्या आई वडिलांनी खूप पराकाष्ठा घेतली, मेहनत घेतली. तिच्या आईने तिच्यासाठी घरकाम करणं किंवा खूप तिच्या वडिलांनी देखील खूप टेक्निशियन असून ते देखील खूप काम करायचे आणि 2 मुलांना त्यांनी चांगलं शिक्षण दिलं. तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिथे जिथे त्यांना काही करता येईल तिथे त्यांनी केलं. एअर इंडियाच्या या अपघातात बदलापूरच्या दीपक पाठकचाही मृत्यू झाला. 35 वर्षीय दीपकनं एअर इंडियाच्या विमानात चढण्यापूर्वी आईला मी निघालोय, पोहोचल्यावर बोलतो असा मेसेज केला. हा मेसेज अखेरचा मेसेज ठरला. विशेष म्हणजे आजही त्याचा फोन लागतोय, पण तो उचलला जात नाहीये. पुण्यातील 22 वर्षे इरफान शेख बकरी ईद साजरी करण्यासाठी 2 दिवसापूर्वी घरी आला होता, पण काळानं घाला घातला आणि इरफानचा विमान अपघातात मृत्यू झाला. बचपन से यही पला बड़ा है, एक ही घर में रहता है, बचपन से यही पढ़ा बड़ा है और जैसे ही उसका कॉलेज और पढ़ाई ख़त्म हुई उसने विस्तारा कंपनी ज्वाइन की और विस्तारा और एयर इंडिया मर्ज होने के बाद इंटरनेशनल फ्लाइंग उसने शुरू की. या अपघातात जीव गमावलेल्या पायलट सुमित सबरवाल यांची कहाणी काळीच पिळवटून टाकणारी आहे. 8,300 तासांचा विमान उड्डाणाचा अनुभव घेतलेले सबरवाल अविवाहित होते आणि त्यांच्या 90 वर्षीय वडिलांसोबत राहत होते. लंडनला जाण्याआधी त्यांनी त्यांच्या वडिलांना एक वचन दिलं होतं, निवृत्ती घेऊन त्यांची सेवा करण्याचं, पण ते वचन अर्धवट राहिलं. ते अतिशय म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणायचं तर हंबल किंवा सौम्य असे व्यक्ती होते. ते सर्वांना हसून नमस्कार करून बोलायचे. त्यांचे वडील हे स्वतः DGCA मध्ये मोठ्या स्थानी ऑफिसर होते, तर त्यांना सुद्धा लोक खूप आदर करायचे. एअर इंडियाच्या वरिष्ठ क्रू सदस्या अपर्णा महाडिक यांचंही या अपघातात मृत्यू झालाय. अपर्णा ह्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या भाचेसून होते. त्यांच्या निधनानं महाडिक कुटुंबावर शोककळा पसरली. या केबिन क्रू सदस्यांच्या शिवाय सांगोला तालुक्यातील हातीत गावचे महादेव पवार आणि त्यांच्या पत्नी आशा पवार या दाम्पत्याचाही अपघातात मृत्यू झाला. लंडनला आपल्या मुलाला भेटण्यासाठी ते जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. टेक ऑफ नंतर अवघ्या 30 सेकंदात हे विमान कोसळलं आणि आगडोंब उसळला. या आगीत शेकडो जणांच्या शरीराची राख झाली. त्याचबरोबर हजारो स्वप्नही बेचिराग झाली. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता काही राजकीय बातम्या पाहूयात. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय. त्याचं घडलंय असं की आगामी निवडणुकीत भाजप वगळता शरद पवारांची राष्ट्रवादी इतर कोणत्याही पक्षासोबत युती करू शकते असं विश्वसनीय सूत्रांकडून सांगितलं जातंय. स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र येण्यास फारसे उत्सुक नसल्याचं बोललं जातंय. त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थानिक युती संदर्भातले सर्व अधिकार स्थानिक नेत्यांना देण्यात येणार आहेत. म्हणजे भाजप वगळता शरद पवारांची राष्ट्रवादी इतर कोणत्याही पक्षासोबत युती करू शकते. त्यात काही दिवसांपूर्वी भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही आणि युती संदर्भातले निर्णय सुप्रिया सुळे घेतील असं सूचक विधान शरद पवार यांनी केलं होतं. त्या सुप्रिया सुळेंनी दादांच्या राष्ट्रवादीसोबत युतीबाबत केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा ताई आणि दादा एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलंय.
तर आपण पाहतोय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र येण्यास फारसे उत्सुक नसल्याचं बोललं जातंय. त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थानिक युती संदर्भातले सर्व अधिकार स्थानिक नेत्यांना देण्यात येणार आहेत. म्हणजे भाजप वगळता शरद पवारांची राष्ट्रवादी इतर कोणत्याही पक्षासोबत युती करू शकते. त्यात काही दिवसांपूर्वी भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटू नये किंवा वाटणार नाही आणि युती संदर्भातले निर्णय हे सुप्रिया सुळे घेतील असं सूचक विधान शरद पवार यांनी केलं होतं. अहमदाबादहून लंडनला निघालेल्या विमानातील जोशी कुटुंबाचा सेल्फी पाहून देशभरातील नागरिक हळहळलेत. हसत्या खेळत्या कुटुंबाचा विमान अपघातानं बळी घेतलाय. पाहूयात. जोशी दाम्पत्य आणि त्यांची 3 मुलं लंडनच्या प्रवासासाठी निघालेली. प्रवास सुरू होण्याच्या काही काळ आधीच या कुटुंबानं हा हसरा सेल्फी काढला. टेक ऑफच्या आधी काढलेला हा सेल्फी त्यांनी शेअर सुद्धा केलेला. पण सेल्फी नंतर सुरू झालेला त्यांचा प्रवास मात्र पूर्ण होऊ शकला नाही. टेक ऑफ घेतल्यावर अवघ्या 30 सेकंदात विमान कोसळलं आणि एक हसतं खेळतं कुटुंब कायमचं संपलं. डॉक्टर कोमी व्यास, त्यांचे पती प्रतीक जोशी आणि त्यांची 3 मुलं नव्या उमेदीनं नव्या स्वप्नांसह लंडनच्या दिशेनं झेपावले. प्रतीक जोशी गेल्या 6 वर्षांपासून लंडनमध्ये सॉफ्टवेअर प्रोफेशनल म्हणून काम करत होते. तर डॉक्टर कोमी व्यास या बांसवाडामधील प्रसिद्ध डॉक्टर होत्या. उदयपूरच्या पॅसिफिक हॉस्पिटलमध्ये त्यांच्या कामामुळे त्या ओळखल्या जायच्या. आपल्या कुटुंबासोबत राहता यावं यासाठी व्यास यांनी 3च दिवसांपूर्वी नोकरी सोडली. प्रतीक जोशींना कुटुंबासोबत लंडनमध्ये स्थायिक होण्याची संधी मिळाली. पण नियतीला हे सुख बघवलं नाही. एका भीषण अपघातानं जोशी कुटुंबाची एकत्र राहण्याची इच्छा अपूर्णच राहिली. विमान अपघातानंतर जोशी कुटुंबाचा हा सेल्फी सोशल मीडियात व्हायरल झालाय. माध्यमांमध्ये सुद्धा हा सेल्फी दाखवला गेला. हा सेल्फी पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावले. एका हसत्या खेळत्या आणि गोंडस कुटुंबाचा हा शेवट बघून सगळ्यांच्याच काळजाचं पाणी पाणी झालं. पुन्हा कधीच असा अपघात घडू नये आणि कोणतंही कुटुंब त्यात सापडू नये अशाच भावना आता व्यक्त होतात. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18.